एक्सरसाइज 4.1 मधला एक क्वेश्चन आपला अजून तो राहिलेला आहे, तो बघून आपण पुढचा पार्ट चालू करूया. बघा, फोर्थ क्वेश्चन राहिला. ट्रायंगल एएमटी सिमिलर ट्रायंगल एएचई, ट्रायंगल एएमटी सिमिलर ट्रायंगल एएचई. इन ट्रायंगल एएमटी AM 6.3, angle TAM 50 degree, 85.6, AM upon AH रेशो 7:5 आहे. आता मला सांगा AM upon AH रेशो 7:5 म्हणजे AM मोठा आहे का AH मोठा आहे? तर AM मोठा आहे. मग AM मोठा आहे म्हणजे ट्रायंगल AMTच मोठा आहे. ट्रायंगल AMT मोठा आहे आणि AHE काय सांगा लहान आहे. म्हणजे रफ फिगर काढताना ह्याच्यातली रफ फिगर काढताना फार विचार करून काढायचा, कोण लहान कोण मोठं. आता AMT ट्रायंगल मोठा आहे. बरं, कॉमन अल्फाबेट दोघांमध्ये काय आहे? तर A आहे. दोघांमध्ये कॉमन काय? A. मग रफ फिगर बघा, जो तो मोठा आहे ना A, तो डावीकडे ठेवायचा कायम. ही रफ फिगर चालेल का? A ट्रायंगल AMT. ट्रायंगल AMT. मग आता आपण त्यातल्या अँगल वर तुम्हाला काय काय दिलं एकदा बघून घ्या. AMT मध्ये कुठला अँगल दिलाय बघा तुम्हाला, तर तो अँगल TAM दिलाय. अँगल एवढा असा TAM 50 डिग्रीचा अँगल दिलाय. मग मी काय करतो आहे का, हा इथे T घेतो म्हणजे AMT. AMT हा ट्रायंगल ज्याच्यामध्ये AM 6.3 आहे. AM हा हे डिस्टन्स AM किती आहे सांगा? 6.3 आहे. त्याच्यानंतर TAM अँगल 50 डिग्रीचा आहे. TAM अँगल किती आहे? 50 डिग्रीचा आहे. 85.6 आहे. 80 किती आहे? 5.6 आहे. आता दुसरा जो ट्रायंगल आहे AHE बघा, AHE असा असणार आहे. तो बघा AMT AHE करस्पॉन्डन्स चुकायचं नाही अजिबात, करस्पॉन्डन्स चुकायचं नाही. आणि AM अपॉन AH हा रेशो आपल्याला काय दिलाय? 7:5. हा रेशो काय दिला आपल्याला? 7:5. बघा रफर बघा, म्हणजे रफ फिगरच्या खालचा पार्ट. ट्रायंगल AMT, ट्रायंगल AMT सिमिलर ट्रायंगल AHE. त्यानंतर काय काय तुम्हाला रेशो अँगल कुठला दिलाय त्यांनी? अँगल TAM. अँगल TAM इक्वल्स काय दिलाय? 50 डिग्री. आता रेशो सांगा. AM अपॉन AH हा रेशो इक्वल्स MT अपॉन HE. MT अपॉन HE हा रेशो. AT अपॉन AE हा AM अपॉन AH हा रेशो आहे की नाही? बघा हा तो 7/5 म्हणजे सगळेच रेशो किती आले सांगा? हे 7/5. हा रेशो तुम्हाला दिला ना त्यांनी, पण त्याला सगळेच रेशो सिमिलर ट्रायंगल्स आहेत म्हणजे त्यांचे रेशोज काय असतील? सगळ्यांचे सेम असतील. तर 7/5 हा रेशो दिला. लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. म्हणजे AM 7 असेल तर AH किती आहे? 5 हे लक्षात ठेवायचं. AM 7 असेल तर AH किती आहे? 5 आहे. ते जोडताना चुकतात मुलं, म्हणून ते असं आर्क करतो ना तिथे. चला पहिल्यांदा सगळ्यात जे माहिती आहे मोठा ट्रायंगल तो कन्स्ट्रक्ट करून घेऊया. चला नाव काय त्याचं? AMT. सगळ्यात आधी मी पहिल्यांदा AM ड्रॉ करणार आहे. AM किती आहे सांगा? AM 6.3 सेंटीमीटर. नंतर तो A पासून 50 डिग्रीचा अँगल करावा लागेल. काय करावं लागेल आपल्याला? A पासून 50 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा. त्यानंतर AT डिस्टन्स किती आहे बघा? 5.6. बघा हा 50 डिग्रीचा अँगल करा मी. AT किती आहे? 5.6. मग A पासून T ची आर्क करा. T हे डिस्टन्स किती आहे सांगा? 5.6 सेंटीमीटर AT. आणि मग हे याला जोडून तुमचा पहिल्यांदा मेन बाहेरचा मोठा ट्रायंगल तयार झाला. जे मेजरमेंट माहिती आहे त्यामुळे पहिल्यांदा तो ट्रायंगल आधी कन्स्ट्रक्ट करून घ्यायचा. आता नीट आहे. इथून मगाशी केलं होतं इथून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची, थोडक्यात एक अँगल ड्रॉ करायचा.
आणि त्यातला सगळ्यात मोठा रेशो कोणता आहे सांगा 7. मग त्याचे 7 इक्वल पार्ट्स करायचे. हे बघा कंपास मध्ये एवढा अंतर घ्या, 1 2 कंपास न करायचं, असं असं करत जायचं, 2 3 4 5 6 आणि 7 असे 7 इक्वल पार्ट्स करायचे. आणि याला A1 म्हणायचं, याला A2 म्हणायचं, A3 A4 A5 A6 आणि A7. 7 पार्ट झाले बघा. आता नीट आहे, AM7 असेल तर AH5 आहे. मग AM7 असेल तर AH किती आहे 5 आहे, AH5 आहे. म्हणजे ह्याचा जो 7वा पार्ट आहे की नाही, 7वा पार्ट तो AM बघा 7वा पार्ट हा AM शी रिलेटेड आहे. मग इथं 7 पार्ट झालेत ना, मग ते AM ला जोडून टाका, ह्याला जोडून टाका बरं. आता इथं 5वा पार्ट इथं आहे बघा, 5वा पार्ट इथं. म्हणजे 5th पार्ट मध्ये पॅरलल लाईन ड्रॉ करायची तुम्हाला. म्हणजे असा रेशो बघा 7:5 असा रेशो व्हायला पाहिजे. 7:5 असा रेशो तयार व्हायला पाहिजे. मग इथून इथपर्यंत घेतला आता फक्त 5व्या पार्ट पर्यंत हे करायचं, एक लाईन ड्रॉ करायची पॅरलल लाईन. ठीक आहे, कंपास ठेवा इथं 7 पार्ट वर, एक आर्क काढा. आता ही आर्क काही जणांची त्या A6 वर येते, येऊ देत, काही बिघडत नाही, त्याच्या पलीकडे येऊ दे, अलीकडे कुठेही येऊ दे, विचार करायचा नाही. आता ही जी आर्क केली की नाही, ते डिस्टन्स हलवायचं नाही, ते इथं आणायचं A5 वर आणि तिथं ती आर्क करायची. A5 वर आणायचं आणि तिथं आर्क करायची. मग इथं बरं का, इथं बघा लक्ष इथं द्या, इथून हे डिस्टन्स मोजायचं. कुठून? हे A6च्या मार्क पासून नाही, इथं जे आर्क आली ना तुमची तिथं हे डिस्टन्स मोजायचं. इथं ठेवायचं, इथे इथे इथं दिसलं का इथे, त्या डिस्टन्सची काय करायची, इथे आर्क करायची. त्या डिस्टन्सची काय करायची, इथं आर्क करायची. आता ते थोडंसं माझं चुकलंय, ही आर्क ही साधारण इथे येते. ठीक आहे. आणि मग A5 मधून त्यातनं पॅरलल हे बघा, ह्याला पॅरलल लाईन ड्रॉ करायची. हा अँगल कॉम्बिनेट झाला म्हणजे लाईन्स 100% पॅरलल आहेत. म्हणजे बघा इथून हा रेशो 7:5 आहे की नाही बघा. हे बघा हे 7 पार्ट हे 5 पार्ट आहेत की नाही. मग इथून हे आणि इथून हे 7:5 झालं की नाही. आणि त्याला नाव द्या H. या पॉइंटला काय नाव द्या, H नाव द्या. इथे काय नाव द्यायचं त्याला, H नाव द्यायचं. बघा म्हणजे आता AM आणि AH चा रेशो किती आला सांगा. AM आणि AH चा रेशो किती आला सांगा. हे बघा AM अपॉन AH रेशो किती आला, अर्थात 7:5 आला. हे 7 पार्ट आहे, ते 5 पार्ट आहे. आता इथून मला अशी पॅरलल लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे, करूया. M वरती कंपास ठेवा, M वरती आणि आर्क काढा. ते डिस्टन्स हलवायचं नाही, ते H वर ठेवायचं आणि तशीच आर्क काढायची. इथून जे डिस्टन्स आर्क केली तीच इकडे आर्क करायची. मग हे दिसलं, हे इथं हे डिस्टन्स किती आहे मोजायचं कंपासनं. हे डिस्टन्स किती आहे मोजायचं आणि तिथं आर्क करायची. आणि आता H मधून आणि या पॉइंट मधून एक लाईन ड्रॉ करायची, जी ह्याला तुम्हाला काय दिसेल, पॅरलल दिसेल. माझं चुकलंय सोडून दे, पण ह्याला पॅरलल दिसेल. आणि जिथं इंटरसेक्ट होईल त्याला काय नाव द्या, E नाव द्या. तुम्ही सगळं पेन्सिलला करायचंय, तुम्हाला कळावं म्हणून मी पेन कलर वापरतोय, तुम्ही सगळं पेन्सिलला करायचं. मग आता मला सांगा AM अपॉन AH रेशो किती आहे सांगा. बघा ना इथनं कळतो की तो 7:5 आहे. मग या पण दोन लाईन्स पॅरलल आहेत. म्हणजे AT अपॉन AE हा पण रेशो किती आला सांगा. AT अपॉन AE आपोआप आला 7. सगळे रेशो 7:5. आणि हा झाला तुमचा ट्रायंगल, तो मधला EAH किंवा काय नाव आहे त्याचं, AHE. बघा AHE तो ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करा. अशा प्रकारे आपलं दुसरं राहिलेलं एक्झाम्पल, 4th एक्झाम्पल जे होतं ते तुम्ही कंटिन्यू करून घ्या. नाव एक्सरसाइज 4.2. त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ टँजंट्स टू द सर्कल असा प्रकार, टँजंट कन्स्ट्रक्शन करायचं आहे. त्यात परत 2 प्रकार आहेत. जसे आता इथं सिमिलॅरिटीमध्ये आपले 2 टाईप होते ना, तसे एकामध्ये तुम्हाला टँजंट ड्रॉ करताना सेंटरचा वापर करायचा आहे. सर्कलचा सेंटर जो असतो त्याचा वापर करायचा आहे. आणि एकात विदाउट युझिंग सेंटर असं सांगितलेलं असतं. म्हणजे स्पेसिफिकली सांगतात विदाउट युझिंग सेंटर.
आणि काही नाही सांगितलं की आपण सेंटरचा वापर करू शकतो, सेंटरचा यूज करू शकतो आणि त्याचा वापर करून टँजेंट. त्यात पुन्हा सब टाईप दोन आहे. पॉईंट ऑन द सर्कल असेल तर काय, किंवा पॉईंट आउटसाइड द सर्कल असेल तर काय. पॉईंट ऑन द सर्कल असेल तर एकच टँजेंट काढता येते, पण पॉईंट आउटसाइड द सर्कल असेल तर तिथून सर्कलला दोन टँजेंट्स काढता येतात. जसे येतील तसे आपण एक एक टाईप बघत जाऊ. फर्स्ट क्वेश्चन बघा, कन्स्ट्रक्ट अ टँजेंट टू द सर्कल विथ सेंटर P and radius 3.2 cm at any point M on it. ते ऑन इट महत्वाचं आहे, म्हणजे सर्कल वरती तो पॉइंट आहे. कन्स्ट्रक्ट अ टँजेंट टू अ सर्कल विथ सेंटर P, रेडियस 3.2 cm अँड पॉइंट M ऑन इट. काय करायचं पहिल्यांदा लक्षात द्या. त्यांनी सांगितलेल्या रेडियस तरी सर्कल ड्रॉ करून घ्यायचं. त्यांनी सांगितलेल्या रेडियस काय करायचं, सर्कल ड्रॉ करायचं. काय सांगा त्यांनी रेडियस सांगितली 3.2 आहे काहीतरी. ठीक आहे. सर्कलचा सेंटर काय सांगितलंय P. हा P सेंटर आहे सर्कलचा. सर्कलची रेडियस किती आहे, 3.2 आहे. आता ही रेडियस थोडीशी एक्सटेंड करायची. म्हणजे ह्याच्यात मी काय केलं सांगा, ह्याच्यात सेंटरचा मी वापर केला आता ह्याला जोडून, आणि हा तो सर्कलवरचा पॉइंट आपला M. हे बघा, हा जो पॉइंट आहे ना तो सर्कलवरचा पॉइंट काय सांगा, M. सर्कलची रेडियस आहे 3.2 सेंटीमीटर आणि M हा पॉइंट तुमचा सर्कलवर आहे. आता M पॉइंट पाशी तुम्हाला टँजेंट काढायची. त्यासाठी आपल्याला थिअरम, मागच्या सर्कल लेसन मधला थिअरम काय आला पाहिजे, म्हणजे रेडियसच्या आउटर एंडला जी लाईन परपेंडिक्युलर असते ती सर्कलला टँजेंट असते. द लाईन परपेंडिक्युलर टू द आउटर एंड ऑफ रेडियस इज टँजेंट टू द सर्कल. आता M मधून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करा. M मधून परपेंडिक्युलर ड्रॉ करण्यासाठी फक्त मी मुद्दामून कलर वापरतो, तुम्ही सगळं पेन्सिलनच करायचं. हे बघा, कंपास M वर ठेवायचा. तुमचा कंपास M वर किती डिस्टन्स घ्या, एक आर्क या बाजूला करा, एक आर्क या बाजूला. M पासून दोन आर्क करायचे, इकडे आणि इकडे. मग डिस्टन्स थोडं वाढवा. कंपास इथे ठेवायचं आणि इथून एक आर्क करा आणि इथून दुसरी आर्क करा. आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट स्केलनं हे जोडून घ्या. आणि ही जी लाईन आता मी ड्रॉ केली आहे, रेड कलरची लाईन, ही त्या रेडियसच्या आउटर एंडला परपेंडिक्युलर लाईन आहे. म्हणजेच काय सांगा, सर्कलला त्या टँजेंट आहे. लाईन L, त्या लाईनला काय तर नाव देऊ आपण. लाईन L इज टँजेंट टू द सर्कल ऍट पॉइंट M. ओके. सेकंड क्वेश्चन बघा, सेम आताचा स्टेप आहे त्यामुळे आता करून देण्यात काही अर्थ नाही. बघा, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 2.7, फक्त रेडियस चेंज झाली. ड्रॉ टँजेंट टू द सर्कल ऍट एनी पॉइंट ऑन इट, कुठल्याही पॉइंटवर काढायची. म्हणजे सेम आताचं कन्स्ट्रक्शन आहे. हे बघा, सर्कल ड्रॉ करा, रेडियस किती आहे त्याची 2.7. त्याच्यावर कुठेही एक पॉइंट घ्या. बघा, हे 2.7 रेडियस आहे. त्याच्यावर कुठेही पॉइंट घ्या, घेतला पॉइंट. सर्कलच्या सेंटरला काही नाव वगैरे दिलेलं नाही, आपण घ्यायचं O सेंटर आहे. इथं P पॉइंट घ्यायचं, हा P पॉइंट. मगाशी दाखवल्याप्रमाणे इकडे दोन आर्क करा, इकडे करा, आणि ही लाईन टँजेंट टू द सर्कल. समजा दिस इज टँजेंट टू द सर्कल. आता थर्ड क्वेश्चन दाखवण्याआधी मी तुम्हाला हा प्रकार तुम्हाला लक्षात आहे का बघा, टँजेंट सिकँट, अँगल बिटवीन टँजेंट अँड सिकँट. हे जर तुम्हाला माहित असेल तर पुढचं कन्स्ट्रक्शन करणार आहे. ही लाईन सर्कलला टँजेंट आहे. ही लाईन काय आहे, सर्कलला टँजेंट आहे. ही लाईन काय आहे, सगळं सिकँट आहे. मला सांगा, हा अँगल आहे ना, हा अँगल, याचं मेजर हाफ ऑफ आर्क AB एक मी सांगा. याचं मेजर हाफ ऑफ आर्क AB. मी इथं कुठे एक पॉइंट घेतला C, आणि तो जर मी या L आणि B ला जर जॉईन केला इथं, तर या अँगलचं पण मेजर हाफ ऑफ आर्क AB चा आहे. बघा, इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. इथे इन्स्क्राइब्ड अँगल, इथे टँजेंट सिकँट, अँगल बिटवीन टँजेंट अँड सिकँट. मग मला सांगा, हा अँगल जर याला कॉन्ग्रुएंट असेल, हा अँगल जर याला कॉन्ग्रुएंट असेल, तर ही जी लाईन आहे, ही लाईन या सर्कलला काय सांगा, अर्थात टँजेंट आहे. ही सिकँट आहे, पण ही लाईन काय झाली सांगा सर्कलला, तर ती टँजेंट आहे. म्हणजे हे जर कॉन्ग्रुएंट असतील अँगल तरचा विषय झाला. हे दोन्ही काय सांगा, टँजेंट आणि सिकँट. आता याच्यावरून आपण नेक्स्ट कन्स्ट्रक्शन बघायचं. ओके, आता काय म्हणलं बघा, क्वेश्चन नंबर 3 मध्ये, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर. ड्रॉ टँजेंट टू द सर्कल ऍट एनी पॉइंट ऑन इट. ऑन इट म्हणजे सर्कलवरतीच पॉइंट आहे. विदाउट युजिंग द सेंटर, सेंटरचा वापर करायचा नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग अशी मी जे आतापर्यंत रेडियस एक्सटेंड करत होतो ना, तिथं सेंटरचा वापर करत होतो.
आता ते करायचं नाही. म्हणजे सर्कलची रेडियस 3.6 आहे. सर्कलवर कुठेही एक पॉइंट घ्या, सर्कलवर कुठेही एक पॉइंट घ्या आणि त्या पॉइंट पाशी टँजंट काढा असं म्हणलंय, पण सर्कलच्या सेंटरचा वापर करायचा नाही. ठीक आहे. बरं, त्यांनी सांगितलेल्या रेडियसचा एक सर्कल काढलं. काय सांगा, सर्कलची रेडियस किती आहे सांगा? 3.6. ठीक आहे. सांगितलेल्या रेडियसचं सर्कल ड्रॉ केलं. आता समजा मला या पॉइंट पाशी आपल्याला काय करायचे, या पॉइंट पाशी आपल्याला टँजंट काढायचे. बघा इथं कुठेही घ्या, तुम्हाला पाहिजे ते घ्या. हा सर्कलचा सेंटर आहे पण त्याचा वापरच करायचा नाही आपल्याला. या पॉइंट पाशी तुम्हाला काय करायचे, एक टँजंट काढायची. मग पहिल्यांदा काय करा, हे बघा इथं त्याच्या बघा तुम्हाला टँजंट इथं काढायचं बरं का इथं. मग इथं कुठेही एखादा आणखी एक पॉइंट घ्या, आणखी एक. ह्या पी पॉइंट पाशी आपल्याला टँजंट काढायची. बघा पी पॉइंट पाशी आपल्याला टँजंट काढायची. मग इथं मी एक ए पॉइंट घेतला आणि एपी जॉईन करा. फेल केलं तरी चालेल, एपी केलं जॉईन. आता कुठेही या सर्कलवर राहिलेल्या पार्ट मध्ये आणखी एक पॉइंट घ्या पी आणि हे याला जॉईन करा, हे याला जॉईन करा. मी अजिबात सेंटरचा वापर करत नाही, नीट लक्षात आहे. आता काय सांगतोय त्याच्या, या अँगलला मी इथे कॉन्ग्रुएंट अँगल कन्स्ट्रक्ट करणार आहे. या पॉइंट पाशी मला टँजंट पाहिजे ना, मग ह्याला मी कॉन्ग्रुएंट अँगल कन्स्ट्रक्ट करणार आहे. कसा बघा, या अँगलला कॉन्ग्रुएंट अँगल कन्स्ट्रक्ट करायचं ना, या अँगलला. मग कंपास घ्या, कंपास त्याच्यात किती अंतर आहे कंपास मध्ये, तो कंपास असा बी वर ठेवा, बी वर. आणि पेन्सिल इथे तुमची इथं असा बी वर ठेवा आणि इथे एक आर्क काढून घ्या. कंपास बी वर ठेवा आणि इथे एक आर्क काढा. ते डिस्टन्स हलवू नका, ते पी वर ठेवा. आता पी वर तो कंपास आणि तीच आर्क इथे पण करून घ्या, इथेही करून घ्या. सेम ही जी आर्क केली ती पी पासून करा. ठीक आहे. आता हे डिस्टन्स असं कंपासनं मोजा, कंपास आणि तुमची पेन्सिल असं मोजा. ते हलवू नका. हे बघा इथं ठेवा, इथं आणि इथं आर्क करा. अशी त्याची इथं काय करा, आर्क करा. आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट यातून जाणारी लाईन ड्रॉ करा. आता बघा या अँगलला हा कॉन्ग्रुएंट अँगल 100%, कारण आपलं कन्स्ट्रक्शन तुम्हाला मगाशी दाखवलं मी कसं करायचं. या अँगलला हा अँगल कॉन्ग्रुएंट झाला. मला सांगा ही तर सिकॅन्ट आहे किंवा कॉर्ड आहे. मग ज्या अर्थी हा अँगल याला कॉन्ग्रुएंट आहे त्या अर्थी 100% ही लाईन त्याला काय असली पाहिजे, टँजंट. कारण अँगल बिटवीन टँजंट अँड सिकॅन्ट आहे ना, तो हाफ ऑफ आर्क एपी आहे आणि याचं पण मेजर हाफ ऑफ आर्क एपी आहे. म्हणजे ही लाईन आता रेड कलरची जी लाईन ड्रॉ केली ती लाईन काय सांगा, ही सर्कलला टँजंट असलीच पाहिजे. कारण याचं मेजर हाफ ऑफ एपी, त्याचं पण मेजर हाफ ऑफ एपी. एक इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम आहे, एक टँजंट सिकॅन्ट थिअरम आहे. अँगल बिटवीन टँजंट अँड सिकॅन्ट थिअरम आहे. म्हणून ही लाईन काय सांगा, त्या सर्कलला टँजंट असली पाहिजे. ओके. Now fourth question. Draw a circle of radius 3.3 centimeter. Draw chord PQ of length 6.6 centimeter. Draw tangents to the circle at points P and Q. Write your observation about the tangents. इथं तुम्हाला कुठेही असं म्हणलेलं आहे का सेंटरचा वापर करू नका असं म्हणलंय का? नाही. म्हणजे आपण वापर करायचा. क्लिअरली जर म्हणलं की नाही विदाउट युजिंग सेंटर तर मग ते मगाशीच्या पार्ट मध्ये जायचं. अदरवाइज यू कॅन यूज द सेंटर. बघा ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.3 आणि त्याच्यात एक कॉर्ड ड्रॉ करायची ज्याची लेंथ किती आहे, कॉर्डची लेंथ किती आहे बघा 6.6 आहे काहीतरी, बरोबर आहे. जी काय रेडियस सांगितली त्या रेडियस हे सर्कल 3.3 रेडियस असणार हे सर्कल ड्रॉ केलं. आता तिथं तुम्हाला एक कॉर्ड ड्रॉ करायची. इथं सेंटर आहे त्याचा ओ सेंटर. आपण रेडियस कुठेतरी दाखवू नंतर. कॉर्ड PQ ची लेंथ आहे 6.6. मग आता कशी काढायची कॉर्ड PQ? तर बघा पी पॉइंट कुठेही घ्यायचं. पहिल्यांदा पी पॉइंट कुठेही घ्यायचं. कंपास मध्ये 6.6 डिस्टन्स घ्यायचं. 6.6 इथं पी वर ठेवायचं आणि आर्क काढायची. चला PQ डिस्टन्स किती झालं सांगा 6.6. ही कॉर्ड PQ आहे, याची लेंथ आहे 6.6. सर्कलची रेडियस कुठेतरी आसपास दाखवा 3.3 सेंटीमीटर वगैरे असं कुठेतरी दाखवा.
आणि तुम्हाला काय करायचं आहे आता, टँजंट ॲट पी एन क्यू पाशी तुम्हाला टँजंट्स करायचे आहेत आणि टँजंट बाबतीत काय वाटतं तुम्हाला हे लिहायचं आहे. मग ठीक आहे, पहिल्यांदा रेडियस ओ क्यू एक्सटेंड करा आणि इकडं रेडियस ओ पी एक्सटेंड करा. आता पहिल्यांदा मी पी पॉईंट पाशी टँजंट दाखवतो तुम्हाला. पी या पॉईंट पाशी काढायची कशी टँजंट. कंपास पी वर ठेवा, पी वर इकडे एक आर्क करा आणि इकडे एक आर्क करा. या दोघांपासून आता इकडे वर एक आर्क करा, म्हणजे पी ह्या पॉईंट पासून आणि यातून पास होणारी एक लाईन ड्रॉ करा. ही झाली टँजंट ॲट पी. सेम क्यू वरती कंपास ठेवा, इकडे एक आर्क इकडे एक आर्क. हे पेन्सिल न करायचे, अशा इकडे कंपास न करायचे. मग इथून आणि इथून परत वर करा आणि यातून जाणारी एक लाईन ड्रॉ करा. बघा, रेडियसच्या आउटर एंडला परपेंडिक्युलर लाईन, रेडियसच्या आउटर एंडला परपेंडिक्युलर, या टँजंट्स आहेत. इंटरसेक्शनला काहीतरी नाव द्या, पी क्यू आर वगैरे असं नाव द्या. आणि त्यांनी काय विचारलंय, व्हॉट इज राईट ऑफ युअर ऑब्झर्वेशन अबाउट द टँजंट्स. आता मला सांगायचं आहे, दोन्ही टँजंट्स आहेत ना, सेगमेंट पी आर आणि सेगमेंट क्यू आर ह्या कॉन्ग्रुएंट असल्या पाहिजेत. कारण टँजंट्स फ्रॉम एक्सटर्नल पॉईंट काय असतात सांगा, कॉन्ग्रुएंट असतात. मग ते ऑब्झर्वेशन खरी लिहायचं. काय लिहायचं सांगा, tangent segments PR and QR are equal in length किंवा are congruent म्हटलं तरी चालतं. are equal in length. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 5. हा या फोर्थला अगदी सिमिलर क्वेश्चन आहे, काही फरक नाहीये, फक्त एकदा वाचा. ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 3.4 सेंटीमीटर. मगाशी रेडियस 3.3 होती, आता रेडियस 3.4 आहे. ड्रॉ कॉर्ड एम ऑफ लेंथ 5.7. तिथं कॉर्ड पी क्यू होती 6.6, आता इथं त्याची लेंथ आहे 5.7 ची कॉर्ड आहे. कॉर्ड कन्स्ट्रक्ट टँजंट्स ॲट पॉइंट्स एम अँड एन. त्या एम आणि एन पाशी टँजंट्स काढायच्या. सेम प्रॉब्लेम आहे मागचा. फोर्थ क्वेश्चन आणि फिफ्थ क्वेश्चन सिमिलर आहे. हे तुम्ही स्वतः पाचवं कन्स्ट्रक्शन तुम्ही स्वतः करायचं. आता 6th क्वेश्चन काय म्हणलं, ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर पी अँड रेडियस 3.4. ड्रॉ अ सर्कल with center P and radius 3.4. Take point Q at a distance of 5.5 cm from the center. Take point Q at a distance of 5.5 cm from the center. Construct tangents to a circle from point Q. खूप सोपं कन्स्ट्रक्शन आहे. बघा, पहिल्यांदा ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर P आणि रेडियस 3.4. हे सर्कल विथ सेंटर P आणि रेडियस किती आहे सांगा, 3.4 आहे. बघा, पी सेंटर आहे, रेडियस 3.4. आता पी पासून त्यांनी एक पॉइंट किती वर अंतरावर घ्यायला सांगितलं, वाचा बरं. टेक पॉइंट क्यू ॲट अ डिस्टन्स ऑफ 5.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. सेंटर पासून 5.5 म्हणजे इथून एक पहिले लाईन ड्रॉ करा आणि सेंटर पासून 5.5 वरती एक पॉइंट घ्यायचा. त्याचं नाव आहे क्यू. म्हणजे पी क्यू डिस्टन्स थोडक्यात किती आहे सांगा, तर 5.5 सेंटीमीटर आहे. कोण, पी क्यू. टेक पॉइंट क्यू ॲट अ डिस्टन्स ऑफ 5.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. कन्स्ट्रक्ट टँजंट्स टू अ सर्कल फ्रॉम पॉइंट क्यू. क्यू पॉइंट मधून त्या सर्कलला तुम्हाला काय काढायचं, टँजंट्स काढायचे क्यू पॉइंट मधून. आता इथं कुठेतरी सर्कलची एकदा रेडियस मात्र न विसरता मेन्शन करा. काय रेडियस आहे बघा त्या सर्कलची, तर रेडियस आहे 3.4 आहे माझ्यामध्ये. ठीक आहे, रेडियस किती आहे बघा, 3.4. आता क्यू मधून तुम्हाला काय करायचं, टँजंट्स काढायचे. नीट आहे का, अगदी सोपं आहे, लक्ष द्या. पहिल्यांदा अशा वेळेस पॉइंट क्यू बाहेर असतो की नाही, तर पीक्यू चा परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्यायचा. काय घ्यायचा, पीक्यू चा परपेंडिक्युलर बायसेक्टर. कोणाचा, हे बघा, पीक्यू चा, पी आणि क्यू चा. मग पी आणि क्यू वर दोन्हीकडे कंपास ठेवायचे. पी पासून एक आर्क आणि क्यू पासून एक आर्क, आणि असेच इकडे पण पी आणि क्यू पासून हे दोन आर्क करायचे. आणि हा परपेंडिक्युलर बायसेक्टर थोडा फेंट पाहिजे बरं का,
तो तुमचा सर्कलला घासून येईल, सर्कलच्या तिकडे येईल, त्या म्हणजे अलीकडे येईल, ती लाईन कुठे येईल ते आता माझं काही डिस्टन्स प्रॉपर नाही. काय घेतला मी पीक्यूचा, काय घेतला सांगा, परपेंडिक्युलर बायसेक्टर घेतला कोणाचा, पीक्यूचा. तुमचा तर थोडा असा आत पण येईल, तुमचा परपेंडिक्युलर शक्य आहे, कुठेही येऊ शकतो, कुठेही. मग काय करायचं, हा जो पॉइंट आहे की नाही, हा आता मिळालेला परपेंडिक्युलर बायसेक्टरचा पॉइंट आहे की नाही, तो पॉइंट सेंटर म्हणून घ्यायचा, त्याच्यावर कंपास ठेवायचा. त्याच्यावर काय ठेवायचं, कंपास. ऍक्च्युली इकडे यायला पाहिजे बरं, हे अंतर जरा कमी आणि जास्त वाटतं, हे अजून इकडे यायला पाहिजे, समजून घ्या तुम्ही. तर इथं कंपास ठेवायचा, त्याला आता काहीतरी नाव देतो पॉइंट आम्ही, काय समजा एम नाव देतो. तर एम वर कंपास ठेवायचा. एमपी इतकं डिस्टन्स रेडियस म्हणून घ्यायची, एमपी इतकं डिस्टन्स रेडियस म्हणून घ्यायची. आणि या एम पाशी घेऊन इथं हे घेऊन इकडं आणि इकडं अशी एक आर्क काढायची. ती ऍक्च्युली कम्प्लीट अशी काढली तरी चालते बरं का, ही कम्प्लीट अशी आर्क त्या सेंट्रल मधून जाणार असते, अशी काढली तरी चालते. एम वरती कंपास ठेवा, पी पर्यंत रेडियस घेणे, अशी एक आर्क काढा. ही आर्क सर्कलला ज्या दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते ते दोन पॉइंट्स मार्क करा. आणि हा पॉइंट आणि क्यू यातून जाणारी ही तुमची पहिली टँजेंट झाली, आणि हा पॉइंट आणि क्यू यातून जाणारी तुमची दुसरी टँजेंट झाली. त्या दोन्ही लाईन्स तुमच्या सर्कलला टँजेंट, ह्याला नाव दिली, या पॉइंटला ए आणि या पॉइंटला बी. परत बघा काय केलं सांगा, मी इथे तोच पार्ट एकदा मी परत दाखवतो सेपरेट. हे बघा, सांगितलेल्या रेडियसचं सर्कल ड्रॉ केलं, तिथून तो पॉइंट आहे ना हा, तो 5.5 हे पी सेंटर आहे, क्यू 5.5 वर घेतो. या पीक्यूचा घ्यायचा परपेंडिक्युलर बायसेक्टर, बघा तो असा येतो ऍक्च्युली. पीक्यूचा काय घ्यायचा, परपेंडिक्युलर बायसेक्टर घेतला, एम पॉइंट. इथून हे डिस्टन्स घ्या आणि अशी इकडे आणि इकडे अशी आर्क करा, अशी आर्क करा. इथं आणि इथं इंटरसेक्ट करू ना, त्यातून आणि यातून मिळाल्या दोन टँजेंट्स कन्स्ट्रक्ट करा, संपलं. म्हणजे अशा प्रकारे पॉइंट बाहेर असेल तर त्यातून तुम्हाला टँजेंट्स कन्स्ट्रक्ट करता येतात. ह्या रेड कलरच्या ज्या लाईन्स आहेत त्या काय सांगा, ह्या तुमच्या टँजेंट्स आहेत. ठीक, आता सेम 7th क्वेश्चन आहे, एकदा नुसतं पाहून घ्या. ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 4.1 सेंटीमीटर. ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 4.1. Construct tangent to the circle from point at a distance of 7.3 from the center. At a distance of, सेम प्रॉब्लेम आहे, काही वेगळं नाही. परत बघा काय म्हणजे, ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 4.1. आता इथे मी 4.1 रेडियसचं सर्कल ड्रॉ केलं, 4.1 रेडियसचं सर्कल ड्रॉ केलं. तिथून 7.3 डिस्टन्स वरती पॉइंट घ्यायचा आहे, इथून सेंटर पासून. समजा पी सेंटर आहे तर 7.3 वरती क्यू घ्या. हे डिस्टन्स किती आहे सांगा, 7.3. सर्कलची रेडियस कुठेतरी मेन्शन करायला, रेडियस किती होती आपली, 4.1 होती, बरोबर. 7.3 डिस्टन्स वरती पॉइंट घेतला आणि त्या क्यू पॉइंट पासून पुन्हा टँजेंट, सेम कन्स्ट्रक्शन. काय करायचं आहे का, पहिल्यांदा पीक्यूचा काय घ्यायचा, पीक्यूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्यायचा, पीक्यूचा. तो इकडे येऊ शकतो, तिकडे येऊ शकतो, कुठे येऊ शकतो. हा पॉइंट सेंटर म्हणून घ्यायचा, एम नाव द्यायचं. इथं सेंटर कंपास ठेवायचा, इथपर्यंत डिस्टन्स म्हणून रेडियस घ्यायची आणि आर्क काढायची. आणि इथं आणि इथं इंटरसेक्ट झाले की नाही, यातून आणि यातून काय करायचं, त्या टँजेंट्स ड्रॉ करून दाखवायचे आणि त्याला काहीतरी नावं द्यायची. जशी इथे मी ए बी नावं दिली तशी नावं द्यायची. अशा प्रकारे तुमचा एक्सरसाइज जो काय आहे तो 4.2 देखील काय व्हायला पाहिजे, कम्प्लीट व्हायला पाहिजे. ओके.